पहिल्या सामन्यापासून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ आता उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. चला ओपनिंग पेअर लवकर या. टीम आर के मोरवा बघा, ज्यानं फिल्डिंग केले या मागच्या सामन्यामध्ये ते दाखल झालेत. आपण तर थोडंसं आराम केला, त्याकरता आयोजकांना आपल्याला विनंती, आपण लगेच दाखल व्हा मैदानावरती. सलामी जोडी मैदानावरती येत असताना आर के मोरवा आणि सुपर बॉईज भाईंदर या दोन संघादरम्यानचा हा क्वालिफाईंगचा मॅच. क्वालिफाय म्हटलं का तुमची क्वालिटी विथ क्वांटिटी दोन्ही दाखवायचे. तुमच्यामधली क्षमता, तुमच्यामधली गुणवत्ता या दोन्ही दाखवण्याची वेळ आता मैदानावरती आलेला आहे. जसं म्हणतात व्हरायटी विथ क्वालिटी, तसं व्हरायटी विथ क्वालिटी तसे दाखवली जाते ना, तशी तुमची आता क्वालिटी विथ क्वांटिटी इथे दाखवायची आहेत. आणि जो संघ क्वालिटी विथ क्वांटिटी दाखवेल तो संघ क्वालिफाय होणार आहे. आर के मोरवा की सुपर बॉईज भाईंदर, सलामीची जोडी यशस्वी जोडी. यशस्वी जोडी, कारण उमेश वाघनं म्हटलं होतं की आमचे सर्वच फलंदाज सध्या फॉर्ममध्ये आहेत. त्याच्यातला उमेश यांचाही खेळ पाहिला आहे. मागच्या 2 सामन्यामध्ये 2 मॅन ऑफ द मॅच, 1 अर्धशतक. या चॉकोबार ग्रुपच्या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक झळकवण्याचा मान वेदांत या खेळाडूने घेतलाय. तोही आहे. ड्रोनच्या साह्यानं सर्व क्षणचित्र टिपण्याचा प्रयत्न डिका स्पोर्ट्स देखील करतायत. खाली येऊ द्या, वेली वेली आरामात त्याला लँडिंग होऊ द्या ड्रोनला. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि एक साम्य आहे, कारण एक टीम आहे जी आर के मोरवा याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी 65 केल्या होत्या. सुपर बॉईजने याच्या अगोदरच्या मॅचमध्ये 71 केल्या होत्या. याचा अर्थ 60+ धावा दोघांनी केल्यात. ताकद आहे, बॅटिंग ताकद राहिली आहे दोन्ही टीमची, पण त्याच्यापेक्षा आहे दोन्ही टीमकडे संतुलित गोलंदाजी आहे. चला क्वालिफायचा मॅच, टाळ्यांचा गजर येऊ द्या प्रेक्षक हो. हा क्वालिफाईंग वाला मॅच आहे. कोण क्वालिफाय करणार, टॉप 3 मध्ये कोण जाणार, टॉप 3 मध्ये कोण जाणार. पहिला चेंडू, पहिला चेंडू टॉप द बॅट लागलाय, बॅटच्या टोकाला लागलाय आणि कॉटन बॉलचा बिग विकेट, बिग ब्लो गॉन. याच्या अगोदर नशीब अगदी सुदैव ठरलं होतं. या वेळेला काय नशिबानं खेळ बांधलाय, कशी नशिबानं थट्टा माझी मांडली. याच्या अगोदर किती फटके खेळले असेल वेदांत मिडल ऑफ द बॅट, पण हा फटका खेळताना लवकर कमिट झाले. रिप्ले बघा, पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू खेळताना टो ऑफ द बॅट, अगदी टोला बॅटच्या पुढच्या टोकाला लागलाय आणि तो पुढच्या टोकाला येत असताना कॉटन बॉलचा विकेट, बिग ब्लो. पहिलाच विकेट प्राप्त केलाय सुपर बॉईजनं, अक्षयनं विकेट प्राप्त केलाय. पण बघा जी फळी आपण जर पाहिले आर के मोरवा संघा 1 2 3 4 5 टॉप ऑर्डर बॅट्समन आहेत ज्यांना चांगले खेळ केलेले आहेत. 4 षटकांचा सामना आहे, संध्याकाळचं सत्र आहेत. काही आपले जुने जाणते खेळाडू आहेत, काही बुजुर्ग आहेत, काही सिनियर आहेत. तेही सांगतात संध्याकाळच्या वेळेला काही वारा थांबेल न थांबेल यावरती चर्चा चालले. स्कोर किती असायला हवा, किती करायला हवा, पण तुम्हाला जर सेफर साईडला जायचं ना तर कमीत कमी 50 धावा पाहिजे, कमीत कमी 50 धावा पाहिजे या क्वालिफायच्या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन मैदानावरती संदीप माची. उद्याचा दिवस देखील तितकाच खास असणार आहे. उद्या 40+ खेळाडू खेळणार आहेत. एक काळ गाजवलेले टेनिस बॉल क्रिकेटची आणि आजही जर पाहिलं तर वयाची 40शी पार केले, काही 50शी पार केले, तरी तीच खेळण्याची जज्बा, खेळण्याची उमेद, इच्छा, आकांक्षा कायम ठेवून उद्या 8 संघ मैदानावरती खेळतील. जास्त जोर लावला, वाईट बॉलचा इशारा. याच्या अगोदर चेंडू हाताळताना थोडासा वेळ घेतला होता अक्षयनं. पिन ड्रॉप सायलेंट, इतका प्रेक्षक आहे पण अगदी टक लावून या मॅच कडे बघलाय. त्यांना माहिती आहे की दोन्ही जवळचे संघ आहेत. भाईंदर ईस्ट, भाईंदर वेस्ट, भाईंदरचं क्रिकेट ऑलवेज बेस्ट आणि ते बेस्ट क्रिकेट मैदानावरती आहेत. अपील झालं बॅटच्या आतली कडा. संदीप माची परतले आहेत इनसाइड एज. पाठीमागे गणेश जाधव, त्यांनी टिपलाय झेल. दुसरा विकेट बाद.
थँक्यू. प्रत्येकाची असते कारला गडावरती जाण्याची. कोण ट्रेनने जातो, कोण गाडीने जातो, मोटर गाडीने जातो, काही पदयात्रा देखील जातात, चालत देखील जातात. त्या कारला गडाच्या दिशेने जेव्हा तो सप्तमीचा जो सोहळा असतो, पालखीचा सोहळा, तो अनुभवण्यासाठी प्रत्येकजण जात असतो. आणि ते साईचं सुंदर असं गाणं. सुरुवात कशी झाली बघा, सुरुवात कशी झाली आहे. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाहीये. नवीन फलंदाज मैदानावरती दाखवलं तर जश एक तारखे मोरोला दोन गोष्टी कराव्या लागतील. एक, त्यांचा मागच्या 2 सामन्यामधला मॅच विनर खेळाडू वेदांत बाद झालाय, पण नए हिरो की तलाश होगी. नवीन हिरो इथे यायला हवा, नवीन नायक तुम्हाला शोधायला हवा. आणि जी भूमिका तुम्हाला मिळेल ना, ती भूमिका तुम्हाला वटवायची आहे. जे कॅरेक्टर तुम्हाला दिले ना, ते कॅरेक्टर तुम्हाला प्ले करायचं आहे. एक कॅरेक्टर प्ले करतोय अक्षय. सुपर बॉयज टीमनं त्याला सांगितलं, अक्षय भावा तू प्रमुख गोलंदाज आहे, विकेट घेणं तुझं काम आहे, काम करेंगे तो नाम भी मिलेगा. आणि ते काम केले, नाव झाले. नवीन फलंदाज जश. कोलवा टप्प्याचा चेंडू होता समोरच्या दिशेने, नवीन आपल्या क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता, पण अशा वेळेला ज्यावेळेला उजव्या हाताचा थ्रोवर असतो ना, त्यावेळेला डाव्या बाजूला चेंडू होतं. गिरकी घेऊन फिल्डिंग करणं तितकं सोपं नसतं. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धापालकावरती 2 गडी बाद 2. ही नाजूक अवस्था आहेत, पण अशा अवस्थेमध्ये पार कव्हर जाणार आहे. तर मागे जसं निशांना म्हटलं होतं की परिस्थिती कशी बदलायची, तर परिस्थिती बदलायची, त्या परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मनस्थितीमध्ये असतं. एकदा का तुमचे माइंडसेट बदलला ना, मग परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. इथून परिस्थिती निवळेल, परिस्थिती बदलेल, परिस्थिती सुधरेल, परिस्थिती आपल्यासाठी योग्य होईल, असा खेळ करायचा आहे. अकोटाप्याचा चेंडू होता, शॉर्टम पुलचा प्रयत्न, मिड विकेटला फील्ड केलं गेले, थ्रो येईल तिथपर्यंत. एक धावा. मिड विकेटच्या खेळाडूला सांगतात बाबा इथे थ्रो करायचा होता, या साईडला थ्रो करायचा होता, चुकीच्या एंडला थ्रो केलाय. चुकीच्या एंडला थ्रो केला तर थोडासा फटका बसणार आहे. 3 धावा. 3 धावा धापलकावरती आहेत. आणि आता जर बघितलं तर थोडीशी थंडी जाणवायला लागली. हवा थोडीशी खाडी यांकडे जास्त वाहते, त्याच्यामुळे थंडी थोडीशी जाणवायला लागली. आणि जे पाठीराखे असतील ना, त्यांना जास्त जाणवेल. ब्लॉकर. वा वा वा, परफेक्ट परफेक्ट यॉर्कर. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. याला उत्तर नव्हतं, प्रत्युत्तर नव्हतं, फक्त काय डिफेन्स करणं, याला थांबवणं हेच असतं. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ देखील असाच आहे. आता म्हणजे ज्यावेळेला बॅट्समन शफल होतं, इम्प्रोव्हायझेशन होतं, त्यावेळेला तुमच्याकडे असा टोक क्रशर यॉर्कर असायलाच हवा. आणि तोच अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पहिलं षटक, पहिलं अगदी स्वप्न षटक आतापर्यंत चाललंय. शेवटचा बॉल आहे. काय शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा अक्षय कमाल करेल की जज धमाल करेल? कमाल धमालवाली खेळ आहे. शेवटचा बॉल पुन्हा फिर एक बार रुके, रुक आहे बाबी, रुक बाबा रुक, अरे बाबा रुक, तसाच खेळ आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल. मी म्हटलं ना भाई, अक्षय भाई 5 गेंदे आपने अच्छी डाली. जस्ट सांगतोय शेवटचा माझा चेंडू आहे आणि तो सीमारेषा पार पाठवणार. शेवटच्या बॉलवरती चोकोबार षटकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापालकावरती 9. शेवटच्या चेंडूवर षटकार जो ठोकला ना, जो दबाव, जो प्रेशर कदाचित क्रिएट झाला होता, निर्माण केला होता अक्षयने त्या षटकामध्ये ना, त्या दबावाला, जसा एखादा फुगा असतो ना, अलगद टाचणी मारावी आणि फुटावा, तसा तो दबाव अगदी निघून गेलाय. शेवटच्या बॉलवरती जसा हवा निघून जाते ना त्या फुग्यातली, अलगद एक टाचणी टोचा, तो फुगा अगदी फुस होतो. तसा जो दबाव, जो प्रेशर, त्या प्रेशरला रिलीज करणारा, दबावाला कमी करणारा आणि दबावाला झुगारून देणारा तो षटकार जजच्या बॅटमधनं. शेवटच्या बॉलवरती षटकार. धावा धापलकावरती 9. दुसऱ्या षटकात जंपा उमेश वाघ यांचा अनुभव महत्वाचा असणार आहे. एक्सपिरियन्स महत्वाचा. या सामन्यामध्ये खेळताना बॅट त्यांची तळपणं आवश्यक आहे. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागतो. शॉर्ट लेगला चेंडू लागला, गाडी जातो पोहोचल्या तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव, दुसरी धावेचा प्रयत्न, 2 धावा. सर्व काही सुरळीत चालू होतं, सर्व काही व्यवस्थित चालू होतं. पण बघा क्रिकेटचा खेळ असा आहे ना, कधी बदलेले सांगता येत नाहीत. म्हणजे जसा सरडा रंग बदलतो तसा क्रिकेटही बदलतो. आता माणसाने ते सरड्यालाही हरवले, माणूस त्याच्यापेक्षा जास्त लवकर रंग बदलतो. त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल, कधी खेळ बदलेल हे सांगता येत नाहीये.
एकाच्या जागी 2 धावा. मागच्या 2 चेंडूवरती 8 धावा आल्यात. 6 आलाय, 2 आलाय, 8 धावा धापलकावरती या मागच्या 2 चेंडूवरती आल्यात. म्हटलं ना मागे तुम्ही 2 धावा पूर्ण केल्यात आहे. हा फटका केला, डिप्स केले गेले क्षेत्ररक्षण आहेत. फील्ड करतील, थ्रो करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. स्ट्राईक पुन्हा एकदा जशकडे येतोय. मागच्या 2 सामने पाहिले तर कदाचित जशला तितकी बॅटिंग आली नव्हती. मागच्या 2 सामन्यामध्ये जशला तेवढी फलंदाजी करण्याची संधी आली नव्हती. ही संधी आलेली आहे. या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. ज्याला संधी मिळते तो नशिबान असतो. संधीचं सोनं करतो कर्तृत्वान असतो. त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. 2 सामन्यामध्ये जंपानं देखील चांगली गोलंदाजी केलीत. पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा. स्ट्रायकर एंडला जश, गोलंदाजीसाठी जंपा. पायातला चेंडू होता, हेलिकॉप्टर उडालाय पण ओ इथे कॅच घ्यावा का चेंडूला थांबवावा थोडेसे द्विधा मनस्थितीमध्ये होते. डबल माइंड मध्ये होते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते पण त्यांना म्हटलं आपण सीमारेषे जवळ आहात, बॉन्ड लाईन जवळ आहात, त्याच्या पार जाऊ की काय थोडीशी भीती होती. हा फटका खेळला होता, बॉटम हँडचा वापर झाला होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, थोडीशी भीती होती भाई, थोडासा डर था की वाह शायद सिक्सर हो चाहे चौका हो. टाळ्या वाजून गणेशही तिथे सांगतात की वेल डन, चांगलं फिल्डिंग तिथेही केले. विवेक होते आणि विवेकनं चांगला फील्ड केलाय. एक तर तरी सिक्सर जाऊन दिला नाहीये. ही जमेची बाजू आहे. आता दुसऱ्या बाजूला बॅट तिथेही तळपणार आहे. विश्वाग होते आणि मिड विकेटच्या डोक्यावर संध्याकाळच्या सत्रामध्ये थंडीमध्ये गरमी आणणारा हा षटकार. थोड्याशा क्रीजच्या कोण्यातनं गोलंदाजी केली होती जंपानं. तरी उमेश यांना पाहिलं ना, उमेश वाघना उजव्याशीच्या बाहेर गेलं. बरोबर पहिला टप्पा ओळखला, लेनला पिक केलं. हा पिकअप पूल होता, पॉवरफुल होता. हा स्ट्रोक खेळलाय उमेश वाघ यांनी. धावा धापलकावरती 19. आता समोर पुन्हा एकदा हाताला लागलाय. काय घडलंय बिघडलंय पंच सांगतील. इट्स 6 षटकार. मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मनात. थँक्यू. बघा हे सगळं घडतं क्रिकेटमध्ये. असं आहे म्हणून मी म्हटलं खेळ बदलायला वेळ लागत नाही. तसा खेळ बदललेला आहे. एकदम इझिली हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला. हातांची ओंधळ लवकर आली नाहीये, हात लवकर जुळले नाहीयेत आणि त्याच कारणाचा हा झेल सुटलाय. षटकारही आलाय. दोन षटकार टोकले ते शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न. डिमिट विकेटला क्षेत्ररक्षक दक्ष वेगाने चेंडू वळलाय. ओ हो कहाणी बदलले. एक चौकार. तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना आणि कान्हा रे, तुझ्यासाठी आले वना खरंच कान्हा, तुझ्यासाठी आले वना. थँक्यू. फेमस गाणं आहे तुझ्यासाठी आले वना. चकोबार ग्रुप खेळण्यासाठी आलाय. प्रत्येक जण मैदानावरती आलाय. शेवटच्या 3 चेंडूवरती काय घडलंय इथे प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे. हे काय घडलंय, काय बिघडलंय. धापलकावरती एकदा नजर टाकूया. 29 धावा धापलकावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 9 चेंडूवरती सर्व काही सुरळीत चालू होतं. पहिल्या 9 चेंडूवरती जास्त धावा गेल्या नव्हत्या. शेवटच्या 3 चेंडूवरती 16 धावा आल्यात. 9 चेंडूवरती 13, शेवटच्या 3 चेंडूवरती 16 धावा आल्यात. याचा अर्थ असा आहे ना, मराठीमध्ये एक म्हण आहे, एकदा का घर फिरलं का घराचे वासे फिरतात. एकदा झेल सुटला, इझी अटेम्प्ट तुमचा चुकला, त्याच्यानंतर चेंडू वळला, टर्न झाला. एक गदर चित्रपटामध्ये गाणं आहे, एक मोड आया, तसा एक मोड आलाय, थोडासा टर्न आलाय आणि या टर्ननं मॅच टर्न अँड ट्विस्ट झालाय. 29 2 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 29. आता थोडेसे डगावर थोडंसं सुकावलेलं आर के मोरवाच्या डगावर मधनं टाळ्यांचा आवाज येतोय. तो टाळ्यांचा आवाज येणं गरजेचं आहे. टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील, त्यावेळेला खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. आता दुसऱ्या बाजूला सुपर बॉईज आपले पाठीला की रेडी रहा. टाळ्यांचा गजर तुमचाही यायला हवा. कुछ देर की खामोशी है, फिर एक बार शोर गुंजेगा. शोर तिथे येणार आहे. दिलीप गोलंदाजीसाठी सज्ज होतील. तिसऱ्या षटकाची होईल सुरुवात. धावा धापलकावरती 29. हा जस्ट डू इट जसा असताना तसा जस्ट न डू इट केलंय. कमिट करणारा कमिट पूल षटकार.
तुझा कल्ल्याचा डोंगर यो सजलाय नवरात्रीचा सण आयलाय सकाळचा डोंगर यो सजलाय नवरात्रीचा सण आयलाय. कहाणी बदलले मागच्या 4 चेंडूवरती 22 दबाल्यात. मागच्या 4 चेंडूवरती 22 6 4 6 अगदी हवाई सफर जारी आहे. हवाई सफर चाललाय. सफर शब्द असा आहे, हिंदीमध्ये आला तर चांगला आहे, इंग्लिशमध्ये आला तर तो सफरिंग वाला आहे. हा सफर तसा आहे, सुहाना सफर आहे लेकिन सफरिंग वाला खेळ आहे. मिस केला. थोडासा वेगात बदल केला होता गोलंदाजांना दिलीपनं. चेंजेस करतोय थोडासा. आपली विविधता आहे, तो विविधता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अशा क्षणाला जर मिस करायचं तर तुम्ही देखील काहीतरी गोष्टी वेगळ्या करणं गरजेचं आहे. टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती प्रहार जरूर झाला. मिस टाइम स्ट्रोक आहे. मी म्हटलं ना बाबा, हे काहीतरी बिघडलंय. सुपर बॉईज याच्या अगोदर सुपर से उपरवाला खेळ होत होता, पण ती म्हण खरी ठरते. घर फिरलं का घराचे वासे आपोआप फिरतात. आता काय झालंय, सगळं सिमेंट कॉन्क्रीटचं घर झालंय, सगळं आरसीसी बांधकाम झालं, त्यामुळे घर वासे कोणाला माहिती नाहीत. पण जी जुनी घर आहेत ना, लाकडाचे मोठे जेव्हा लाकडे असतात ना, वरती टाकले जातात, त्याला वासे तर थोडेसे फिरलेत. आता घर फिरलं का घराचे वासे फिरतात, तसा खेळ आता झालाय. एकदा थोडंसं कूल डाऊन व्हा. एक मोठा श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या. जसं योगा करतो ना त्यावेळेला सांगतात बिग ब्रिदिंग. एक मोठा श्वास घ्या, एक बिग ब्रिदिंग घ्या आणि पुन्हा एकदा रेडी व्हा लढण्यासाठी. टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार केला. चेंडू झाला डीपवरती. क्षेत्ररक्षक आहे, दीपमिरता क्षेत्ररक्षक येईल, थ्रो करेल. एकदा या चेंडूवरती पूर्ण धापलकावरती एकदा नजर टाकूया. 38 धावा धापलकावरती आहे. अशा वेळेला ना स्वतःला थोडंसं वेळ थांबायचं असतं. कारण काय असतं, जास्त वेळ जोरात धावला का दम लागतो. त्याकरता तो दम थोडासा थांबून घ्यायचा आहे. पण जास्त जोरात धावायला पण दमच लागतो. अंगामध्ये दम असणं चांगलं, पण सारखा लागणं तर वाईट. दम लागायला नको. दमखमवाला खेळ आहे. कभी खुशी कभी गम, खिलाडी लगा रे अपना दमखम दाखवणारा. अजून एक षटकार, सिक्सर. थैंक यू गोलंदाज, गेंदबाज, बिल्कुल आपकी गेंद भी छोटी, आपकी सोच भी छोटी सोच और पैर की मोच आपको आगे बढ़ने नहीं देती. जसं पायामध्ये थोडीशी ठेच लागली का पुढे जाता येत नाहीये, तसा छोटी सोच और पैर की मोच आपको आगे बढ़ने नहीं देती. टूटी कलम और औरों से जलन आपको खुद का भाग्य भी लिखने नहीं देती. तसा खेळ आहे क्रिकेटचा देखील आहे. सोच बढ़ाइए भाई, सोच बढ़ाइए थोडीशी. हा उमेश वाघ शो चालू आहे. सोच का दायरा बडा है. अजून लांबवरचा चोकोबार षटकार ठोकलाय. तूट माऊले घट मांडलाय नवरात्रीचा सण आयलाय झूठ माऊली घट बनलाय नवरात्रीचा सण आयलाय. नवरात्रीचा सण आयलाय नवरात्रीचा सण आयलाय. तुझा कल्ल्याचा डोंगर यो सजलाय नवरात्रीचा सण आयलाय सकाळचा डोंगर यो सजलाय नवरात्रीचा सण आयलाय. कहाणी कशी बदलते बघा. पहिल्या षटकाला 9 धावांचं, दुसरं आलं 20 धावांचं, तिसरं षटक आले. या तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा आले अगदी वर चढत चाललाय. 50 धावा धापलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. आर के मोरवा टीम 50 धावा धापलकावरती आहेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये किती बनतील, 2 टीमचा जर विचार करायचा झाला तर याच्या अगोदर आर के मोरवाने 65 केल्या होत्या आणि या सुपर बॉयजने 71 केल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. आताही तीच कहाणी चालू आहे. चॉकोबार ग्रुप प्रेझेंट चॉकोबार ट्रॉफी अर्थात चॉकोबार चषक 2026 पर्व दुसरं, वर्ष दुसरं. टप्प्याचा चेंडू होता पहिला. उमेश वाघ शो आता जस्ट त्या बॅटमधनं षटकार. सेलिब्रिटी कोणी स्टार होते चर्चा घरोघर. लोक झालेत फॅन वन मॅन सध्या आमच्या डिका स्पोर्टचा कॅमेरामॅन आहे ना, त्याला पण कॅमेऱ्याचा झोत खाली आणावा लागत नाही. वरती सर्व चालू आहे. अगदी हवाई सफर. फिलहाल गेंद मतलब बल्ला गेंद के ऊपर भारी है. हवाई सफर जारी है. एका पाठोपाठ एक, जसा हेलिकॉप्टर लँड होतात, विमानं उडतात,
सर्वात बिझी एअरपोर्ट मुंबईचं आहे. एक उडाला का दुसरं लँडिंग होते, लँडिंग झालं का दुसरा टेक ऑफ होत आहे. आता लँडिंग आणि टेक ऑफचा खेळ आहे. असं जर हेलिकॉप्टर उडत राहिली, अशी जर विमानं उडत राहिली, असा जर एलियन रूटनं स्ट्राईक होत राहिला तर धावफलक आता जो 56 वरती पोहोचलाय ना त्याला 66 76 व्हायला वेळ लागणार नाहीये. शेवटचे 5 बॉल 5 चेंडूचा खेळ आहे. अकोट टप्प्याचा चेंडू होता, एकदा समोर गेलाय. क्षेत्ररक्षक बदललेच होते, गणेश जाधव गेले. त्यांनी सांगितले या लॉंग ऑनलाच काहीतरी गडबड आहे आणि त्या गडबडीमध्ये हा झेल टिपलाय. एक चांगली इनिंग ज्याची संपुष्टात. थँक्यू. 23 धावांची एक चांगली खेळी, 23 धावांची एक चांगली इनिंग साकारून माघारी परतल्यात ते यश. पण आपल्या टीमला पाहिजे होता तसा खेळ त्यांनी दाखवलाय. आणि त्याच म्हणजे जिथे आता लॉंग ऑनला जर पाहिलं तर गणेश जाधव जिथे पोहोचले होते ना त्याच एरियामधनं हा मॅच स्टार्ट झालाय. जिथे एक कॅच सुटला, दुसरा कॅच सुटला आणि मॅच तिथून स्टार्ट झाला होता. पुन्हा एकदा ते त्याच दिशेने पोहोचले होते आणि तिथून मॅचला पुन्हा एकदा खेचून आणण्याचा प्रयत्न गणेश जाधव तेही करतात. न्यू बॅट्समन, नवीन फलंदाज अर्जुन आडे विथ द बॉल. भरपूर चांगली कामगिरी दिवसभरामध्ये अर्जुनने केलेली आहेत. आता विथ द बॅट करायचे आहेत. एक ऑलराऊंडर आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे स्ट्राइकर एंडला. ऑलराउंडर है, ऐसा तो अर्जुन का निशाना सब लोग जानते हैं. अर्जुन की बल्लेबाजी भी एंजॉय कीजिए. पहला चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. थँक्यू. पहिला चेंडू षटकार. 62. उजव्या एसटीच्या बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे. पंच सांगतात इतका बाहेर आहे. दोन्ही हात खोलून तेही सांगतात बाबा इतका बाहेर आहे, इतका बाहेर. हा चेंडू हाताळलाय. 63. सुपर बॉईज, थांबायचं नाही, इकडे थांबायचं नाही, इथे लढायचं आहे बाबा, लढायचं आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय. आता लागू चेंडू जरूर आलाय. चेंडू जोपर्यंत जाईल फील्ड करतील. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. कारण दिवसभर मेहनत तुम्ही देखील केलेली आहेत. हा शेवटचा मॅच आहे बघा, काय चाललंय तेही समजत नाहीयेत. 3 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. जिथे 1 होती तिथे 2 होते तिथे 3. कारण इथे थांबायचं नाहीये. तुम्हाला जिंकायचं आहे, क्वालिफाय व्हायचं आहे. बघा विजेता तो असतो ना जो कधी थांबत नाही. कमजोर तब रुकते जब वो थकते और विजेता तब रुकते ना जब वो जीतते. विजेता तेव्हाच थांबणार जोपर्यंत ते जिंकत नाहीयेत. आणि जे कमजोर असतात ना ते थकल्यावरती थांबतात. बाबा बस झालं. तर तुम्हाला थांबायचं नाहीये, थांबायचं नाही, ते थांबायचं नाही कडे, थांबायचं नाही, जिंकल्याशिवाय थांबायचं नाहीये. 66. चेहऱ्यावरती चेंडू आदळलाय, मिस केलाय. उमेश वाघ यांच्या चेहऱ्यावरती सर्व काही हावभाव दाखवून दिलेत की काय मिस केल्यात. संघाची धावफलक एकदा नजर टाकूया. 66. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. त्यांनी 65 एकदा केल्या होत्या, त्यांनी 71 केल्या होत्या. षटकाराला 72, चौकाराला 70, 2 झाल्या 68. पायावरती चेंडू आदळला. अपील विकेट. शेवटच्या चेंडूवरती आला विकेट. 66. 66 धावा झाल्यात. 67 धावा करायचे आहेत. षटकार मारायचे आहेत, ठोकायचे आहेत. पण आज दिवसभराचा खेळही चांगला झालाय. चकोबार ग्रुपची स्पर्धा आणि जसं निशांतने आमच्या म्हटलं होतं की परिवार जसा असावा असा चकोबार ग्रुप आहे. नेहमीच आपल्या सगळ्यांच्या सोबतीनं साथीनं कार्य करत राहणारा हा ग्रुप आहे. प्रत्येकानं दिलेला वेळ आहे, काही काहीच्या योजना आहेत, काही काहीचं योगदान आहे. या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे आजचा खेळ देखील चांगला झालेला आहे. त्याच्यामुळे ही इनिंग ज्यावेळेला पूर्ण होते पहिली इनिंग, त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये आवाज ऐकूया निशांत पाटील यांचा. 67 धावांचा पाठलाग होईल न होईल प्रेक्षको. 4 षटकांचा खेळ बाकी आहे, अजून बरंच काही बाकी आहे. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल. निशांत पाटील यांचा आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया. रुपाई न
माझा बनवीन त्याला की त्याच्यासाठी मी असल त्याची राजा तो माझा राणी मी त्याची नवरी होणार हाय राजा तो Thank you. माझा राणी मी त्याची नवरी धन्यवाद तुकाराम मांगेळा सर. खूप चांगलं समालोचन आजच्या दिवसामध्ये सरांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये धाफलकावरती डावा बनल्या तब्बल 65 धावा बनले आणि 66 धावा बनले आणि 67 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. का जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आर के मोरवा या संघाच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना उमेश वाघच्या बॅटमधून 32 धावा आणि जशच्या बॅटमधून देखील 23 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चला लगेच फिल्डिंग सेटअप करा. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. सुपर बॉईज भाईंदर हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर टॉस जिंकला होता आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली या संघाने आणि बॅटिंग करत असताना आर के मोरवा या संघाने 66 धावा जोडल्या. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय चॉकोबार ग्रुप आयोजित चॉकोबार चषक 2026 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये क्रीडा रसिकांची गर्दी आणि अतिथींची मांदी आली आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून लाजवाब स्पर्धा आपल्याला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती अर्जुन आडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी चांगली राहिली आहे आणि आजच्या दिवसातील अंतिम आणि शेवटचा सामना पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये दाखल होईल. त्यामुळे हा सामना भरपूर इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला संतोष याला तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीला विवेक हा फलंदाज. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पहिल्या चेंडूवरती फलंदाज संतोषला शांत ठेवलाय. वेगवान गोलंदाजी केली जाते. खऱ्या अर्थानं आर के मोरवा या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. आज जर पाहिलं तर तुकाराम मांगेला सरांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकला. अनेक कित्येक वर्षे झाले समालोचन करत असताना क्रिकेटची सेवा केली आहे आणि खऱ्या अर्थानं आजचं समालोचन खूप सुंदर होतं. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला टर्न केला. मिड विकेट शर्क त्या ठिकाणी फिल्डर पोहोचलेत. एकच धाव मिळेल. काय गोलंदाजी केली जाते. खऱ्या अर्थानं वेगावरती स्वार होतोय अर्जुन आडे. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. खऱ्या अर्थानं गोलंदाजी ही कला आहे आणि ही तुमच्या कौशल्याने वृद्धिगत होत असते आणि या कलेला मोठं करायचं असेल ना तर काही नियम आहेत आणि त्या नियमांचं पालन करावं लागतं आणि अर्जुन आडे आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी करतायत. गोलंदाज तयार. यावेळेस पूल केलाय. पॉवरफुल होईल का. फिल्डर आहे त्या ठिकाणी. वाह व्हॉट अ कॅच. अफलातून झेल. जबरदस्त कॅच पाहायला मिळते. त्या ठिकाणी फिल्डर होते पार्थ पाटील. ला जवाब झेल पाहायला मिळाला. सूर मारली आहे आणि झेल पकडलाय. पहिला धक्का. पाहू शकता त्या ठिकाणी पार्थ पाटील पीपी होता. काय जबरदस्त झेल त्यांनी घेतलेली आहे. जबरदस्त अगदी सूर मारली. ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये नदी तळावामध्ये सूर मारली जाते ना अगदी तशीच काही सूर मारली आहे. वा जबरदस्त एफर्ट्स. उडता पहार पार्थ आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब झेल त्यांनी कंप्लीट केलाय आणि ते फलंदाजाला बाद केलंय. ज्या पद्धतीनं वॉटर किंगडम मध्ये सूर मारली जाते ना अगदी तशीच काही सूर पार्थनं मारली आहे. कमालीचा झेल त्यांनी टिपलाय. पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानावरती दीपक दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती अर्जुन आडे ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. सलगचा दुसरा धक्का होईल का. हो फलंदाज बाद झालेत. आणखीन एक धक्का. अंक शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी दादा शर्यत जिंकला. जबरदस्त कामगिरी. अर्जुन आडे प्रभावित करतायत. इम्प्रेस करतायत. शेवटचा सामना आहे आणि या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. धक्के दिले 2 सलगचे. सुरुवातीला जर पाहिलं तर फलंदाज विवेकला बाद केली. ते दीपक देखील बाद झालाय. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट त्यांनी घेतलेत आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का.
खऱ्या अर्थानं अर्जुन आडे लाजवाब कामगिरी करत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज, मागील मॅच मध्ये ज्या फलंदाजाच्या बॅट मधून 42 धावा आल्या होत्या ना, तोच फलंदाज मैदानावरती दाखल झालाय गणेश जाधव. आणि इथून जर पाहिलं तर त्याला देखील चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 67 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत धावफलकावरी फक्त आणि फक्त एकच धाव बनलेली आहे. आणखीन 66 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत आणि सलगचे धक्के अर्जुन आडेने दिलेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अर्जुन आडे या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक साजरी करेल का? या उलट जर पाहिलं तर गणेश जाधव पुन्हा एकदा आक्रमकता दाखवेल का, हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. हो, वेगवान चेंडू होता, वा जबरदस्त गोलंदाजी. याही चेंडूवरती प्रश्न विचारलाय, उत्तरच नाही आहे गणेश जाधव कडे. चेंडू आलाय डॉट, वेगावरती स्वार झालाय. टप्पा, वलन, गती याचा सुवर्ण मध्य या षटकामध्ये अर्जुन आडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रभावशाली कामगिरी त्याची राहिलेली आहे या षटकामध्ये. कारण पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आरके मोरवा या संघाच्या माध्यमातून आणि इथे दबाव टाकलाय सुपर बॉईज भाईंदर या संघावरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू डॉट. वाह, जबरदस्त गोलंदाजी अर्जुन आडे, नाम तर सुना होगा. आणि आज खऱ्या अर्थाने चर्चेमध्ये राहिलेत. शेवटचा सामना आणि महत्वाच्या मॅच मध्ये 2 महत्वाची विकेट प्राप्त केलेत आणि फक्त एकच धाव त्यांनी खर्च केलेली आहे. व्हॉट जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अर्जुन आडे चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. फक्त एकच धाव फलकावरती आणि ते 2 विकेट कंप्लीट केलेले आहेत. खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आहे आणि इथून दबाव निर्माण झालाय सुपर बॉईज भाईंदर या संघावरती. कारण येणारे 18 चेंडू 66 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती पीपी पार्थ पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त झेल त्यांनी कंप्लीट केला. फलंदाज विवेकला बाद केलं होतं आणि बॉलिंग ट्रॅक वरती पार्थ आलेला आहे. 18 चेंडू 66 धावांची आवश्यकता. एका बाजूला फलंदाज तुम्ही पाहताय संतोष, त्याने 2 चेंडूचा सामना केलाय, 1 धावेवरती तो खेळतोय. गणेश जाधवने देखील संघर्ष केलाय, त्याने देखील 2 चेंडूचा सामना केलाय, त्याच्या बॅटमधून धाव आलेली नाहीये. गोलंदाज तयार, 18 चेंडू 66 धावांची आवश्यकता. चॉकोबार चषक 2026 आजचा या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक यशस्वी क्रीडा स्पर्धा, या स्पर्धेवरती क्रीडा रसिकांनी देखील प्रेम केलंय. पहिला दिवस सक्सेसफुल राहिलाय असंच म्हणावं लागेल, कारण भरपूर सारी गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती पार्थ पाटील, ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी, वेगाने धावतोय, चेंडू थांबेल का? हो, थांबलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. सुधीर होता आणि सुधीर यांचा खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. अखेर चेंडूला त्यांनी थांबवलं. फक्त 2च धावा, सिंगल डबल्सनं काहीच होणार नाही. इथे षटकार चौकार मारावे लागतील, धावा बनवाव्या लागतील. खरं तर टॉस जिंकला होता सुपर बॉईज भाईंदर संघाने, फिल्डिंग स्वीकारली आणि त्याने घेतलेला निर्णय कुठेतरी चुकीचा राहिलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कमी गतीने चेंडू टाकलाय, फिंगर रोल केलेत. वा, पार्थ पीपी देखील चांगली कामगिरी करतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव, याही षटकामध्ये धावा थांबल्यात. जबरदस्त कामगिरी, पूर्णपणे दबाव टाकलाय सुपर बॉईज भाईंदर या संघावरती. परंतु गणेश जाधव जोपर्यंत मैदानावरती आहे ना, तोपर्यंत अशा पल्लवीत असतील भाईंदर संघाच्या. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. हो, यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली, पॉइंट क्षेत्रामध्ये केवळ चेंडूला ढकललाय आणि एका धावेसाठी परावर्तित केलाय. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं उमेश वाघ संघाचा कॅप्टन आहे आणि त्याने नक्कीच आपलं मत व्यक्त केलं होतं की आमच्याकडे 4 गोलंदाज चांगले आहेत आणि आतापर्यंत 2 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे, मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये अर्जुन आडेने फक्त एकच धाव खर्च केली आणि या मॅच मध्ये पूर्णपणे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु पीपी देखील या षटकामध्ये चांगली कामगिरी करतायत. आतापर्यंत जर पाहिलं ना तर 3 चेंडूवरती फक्त 3च धावा खर्च केल्यात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पार्थ पाटील, स्ट्रायकिंग एंडला गणेश जाधव. गणेश जाधवला देखील या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. महत्वाचा सामना आहे, जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर पोहोचतील का? हो, पोहोचले. विकेट या मॅच मध्ये महत्वाची विकेट, ज्या विकेटची गरज होती तीच विकेट मिळाली आहे. फलंदाज गणेश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी, धारदार गोलंदाजी, राजेशाही थाटामध्ये गोलंदाजी करतायत गोलंदाज. गणेश जाधवला बाद केलं. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून सुपर बॉईज भाईंदर संघासाठी आजच्या दिवसामध्ये धावा आलेत त्यात फलंदाजाला बाद केले. महत्वाची विकेट मिळवली आहे पार्थ पाटीलनं. जबरदस्त परफॉर्मन्स दाखवतो या मॅच मध्ये गोलंदाज. आणि इथून जर पाहिलं ना तर सामना जिंकणं थोडंसं कठीण होऊन राहिलंय सुपर बॉईज भाईंदर संघासाठी, कारण आघाडीचे फलंदाज लवकर बाद झालेले आहेत त्यामुळे दबाव जाणवते मधल्या फळीमध्ये. आणि इथून नवीन फलंदाज महेश मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, खेळण्याचा प्रयत्न इथे देखील फटका फसलाय. स्वतः गोलंदाज पार्थ त्या ठिकाणी जात आहेत. आणखीन एक धक्का. काय जबरदस्त कामगिरी, सातत्याने विकेटची पडझड, फलंदाज बाद. थँक्यू. सलगचे 2 विकेट या षटकामध्ये पार्थ पाटील. जबरदस्त कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाजाला बाद केले, पूर्णपणे दबाव टाकलाय सुपर बॉईज भाईंदर या संघावरती. आणि इथून उभं राहणं थोडंसं कठीण होऊन राहिलंय. धावा बनत नाही, या धावांसाठी संघर्ष सुरू आहे. पहिल्या डावामध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला, परंतु या डावामध्ये दुष्काळ पडलाय असंच म्हणावं लागेल. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करतायत फलंदाज आणि या संघर्षाचा शंखनाद करत असताना इथे मोठे फटके फलंदाजांना खेळावे लागतील. गोलंदाज तयार. हो, खोलात टाकलाय, डिगआउट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. चांगला ड्राईव्ह, लॉंग ऑनचा फिल्डर त्या ठिकाणी करण मात्रे. चेंडू वरती आलाय, फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय पूर्णपणे. सामना जर पाहिला तर आर.के. मोरवा या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते, परंतु सामना संपलेला नाही आहे. येणारे 12 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी, कारण 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 5च धावा. 12 चेंडू 62 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारावाच लागेल आणि तिथूनच हा सामना सुपर बॉईज भाईंदर संघ जिंकू शकतो. परंतु आज खऱ्या अर्थाने दोन्ही संघाने क्रीडा रसिकांची मने जिंकलेत. ज्या पद्धतीने मागील मॅच मध्ये सुपर बॉईज भाईंदर संघाने युनायटेड भाईंदर या संघाचा पराभव केला, एक मोठी धावसंख्या उभारली, परंतु या मॅच मध्ये कॅप्टनने घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. कारण बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला नव्हता, फिल्डिंग घेतली आणि तिथून दबाव पाहायला मिळाला. इथे स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. फिल्डर वेगाने त्या ठिकाणी धावतायत. चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 2च धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 7 धावा. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा चॉकोबा ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मेंबर्सने, कार्यकर्त्याने जबरदस्त कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. हो, चांगला स्ट्रोक, चांगला कव्हर ड्राईव्ह. कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वेदांत धावतायत वेगाने, परंतु इथे काय घडले अगदी ते देखील पाहावं लागेल. फिल्डिंग चांगली राहिली आहे आणि इथे फक्त 2 धावा मिळतील या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 9 या आकड्यावरती. हो, यावेळेस देखील बॅटची लिडिंग एज लागली. फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर आहेत. फक्त एकच धाव. सिंगल डबल्सनं काहीच होणार नाही, फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न होईल. धावा बनत नाहीये. धावांसाठी इथे जर पाहिलं तर संघर्ष सुरू आहे आणि या डावामध्ये आतापर्यंत एक देखील चौकार आलेला नाहीये, षटकार देखील आलेला नाहीये. फक्त सिंगल डबल्स आणि डॉट आणि विकेट. काय धारदार गोलंदाजी आणि ते मोठा फटका आलाय की काय? हो, मोठा फटका आलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु खऱ्या अर्थानं सुरुवातीपासून असे फटके हवे होते. उशिराने का होईना फटके या मॅच मध्ये आलेत. एकच षटकार आला. बॉलिंग ट्रॅक वरती जश पाटील. जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केलेली आहे आतापर्यंत. हो, यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? नाही पोहोचणार. फक्त 2 धावा इथे देखील मिळतील. सिंगल डबल्सनं या ठिकाणी जर पाहिलं तर आर.के. मोरवा या संघाला काहीच फरक पडणार नाही. रुपेश मिस्त्री सरांना देखील आजच्या दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं. खूप चांगली कामगिरी पंचांची राहिली आणि पंचांचा देखील सातत्याने नामउल्लेख करावा लागेल, कारण प्रत्येक सामन्यामध्ये
स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका फार महत्वाची असते आणि रुपेश मिस्त्री सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये, मिलिंद बावकर सरांना तुम्ही पाहताय, रुपेश कोळी सरांना, दीपेश दिंडेकर सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांची भूमिका देखील फार महत्वाची आहे. रुपेश कोळी सरांचं देखील कौतुक करावं लागेल. खरं तर आयोजन कमिटीचं महत्वाचे मेंबर्स आहेत, ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत आणि आयोजनाकडे लक्ष केंद्रित करणं, तदनंतर पंचांची भूमिका, या सर्व गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी जुळवल्या आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व रुपेश कोळी सरांना तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थानं पंचांचा नामोल्लेख सातत्याने करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती आदित्य राऊत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून संघाची धावसंख्या 19 धावा. शॉकोबार ग्रुपची स्पर्धा खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर्व ऍक्टिव्ह मेंबर्सचं कौतुक करावं लागेल. एक कुटुंबाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला करण मात्रे, डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही करण कडून, त्याने टिपलाय झेल, फलंदाज बाद. उरलाय काटवटीचा माझे आईला देईन मान ग, हरलाय काटवटीचा माझे Thank you. आईला देईन. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना भरपूर मोठा संघर्ष सुपर बॉईज भाईंदर या संघाने या मॅच मध्ये केलेला आहे. कॅप्टनने घेतलेला निर्णय अगदी चुकीचा राहिलाय असंच म्हणावं लागेल, कारण टॉस जिंकला होता. संध्याकाळचं सत्र, फिल्डिंग स्वीकारली, बॅटिंग करण्यासाठी आर के मोरवा या संघाला इन्व्हाइट केलं आणि इथून जर पाहिलं ना तर त्या संघाच्या बाबतीत भरपूर साऱ्या चुकीच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण धावफलकावरती 66 धावा लागल्या, 67 धावांचं टार्गेट आणि तो मानसिक दबाव हा फलंदाजांवरती जाणवला. खऱ्या अर्थानं गणेश जाधवची भूमिका फार महत्वाची होती या मॅच मध्ये, तो देखील अपयशी ठरला, त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाही आणि खऱ्या अर्थानं सुपर बॉईज भाईंदर संघ या मॅच मध्ये मागे राहिला. या सामन्यामध्ये आदित्य राऊत बॉलिंग ट्रॅकवर कमी गतीने चेंडू टाकलाय, फिंगर रोल केलेत, चांगला चेंडू पाहायला मिळतोय आदित्यच्या माध्यमातून. आदित्य देखील इम्प्रेस करतोय. मागील काही सामन्यामध्ये आदित्यने गोलंदाजी केली नव्हती, या मॅच मध्ये तो गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 चेंडूवरती त्याने फलंदाजांना शांत ठेवलाय. जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत खेळलेत, मिड ऑनला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, प्रयत्न करतायत, आणखीन एक धक्का, सातत्याने विकेटची पडझड, फलंदाज बाद. थँक्यू. शॉकोबार ग्रुप तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थाने बॅटिंग आंबो, राजेश कंडा, पंढरीनाथ कोळी, जनार्दन भोंडारी, उमेश भोंडारी, रमाकांत भोंडारी, लीलाधर कोळी आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मॉजेस कंडा, हिराजी भाटकर, प्रभाकर गवरेकर, हेमंत भाटकर, हेनरी बंदरकर, देवेंद्र भाटकर, शरद कोळी, भानुदास कोळी, नवनीत कोळी, कमलाकर नवेघर, पांडुरंग गवरेकर, रवी कोळी, कुंडलिक भोंडोरी आणि हरेश्वर कोळी. तदनंतर सर्व शॉकोबा ग्रुपचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ते जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती देखील मोठा फटका आलेला नाहीये आणि मैदानावरती स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळत आहे, चॉकोबा ग्रुप स्टँड. तदनंतर स्वर्गीय किरण दोबळेकर स्टँड पाहायला मिळतोय, तदनंतर स्वर्गीय मनीष चव्हाण स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते जर पाहिलं तर गोल्डन किंग स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त आयोजन नियोजन आजच्या दिवसामध्ये शॉकोबा ग्रुपचं राहिलंय आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं अधिराज्य कोणत्या संघाने गाजवलं असेल ना, ते नाव आहे आर के मोरवा. खऱ्या अर्थानं अनेक कित्येक वर्ष झालंय हे नाव चर्चेमध्ये राहिलेत. मीरा भाईंदर परिसरामध्ये आज नायगाव विभागामध्ये हा संघ दाखल झालाय आणि काय जबरदस्त कामगिरी. यावेळेस देखील ऑन द राईज समोरच्या दिशेने फटका सजवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार, परंतु आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत, परंतु पंचांचा इशारा आहे की सामना इथे संपलेला आहे, मॅच इथे जिंकलेली आहे आर के मोरवा या संघाने. आणि अभिनंदन अभिनंदन आर के मोरवा संघ, अभिनंदन उमेश वाघ, हरीश पाटील, वेदांत पाटील आणि आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी या संघाने केलेली आहे. आणि या स्पर्धेच्या चॉकोबा ग्रुप चॉकोबार चषकामध्ये टॉप 3 मध्ये आर के मोरवा हा संघ दाखल झालेला आहे. जबरदस्त कामगिरी केलेली आहे या संघाने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो राहिलेला आहे मिस्टर उमेश वाघ. या उमेश वाघ आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा, कारण या मॅच मध्ये त्यांच्या बॅट मधून तब्बल 32 धावा आणि उमेश वाघ राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅच हिरो. आजचा दिवस जर पाहिला तर खऱ्या अर्थाने गाजवला आर के मोरवा या संघाने आणि चॉकोबार ग्रुपचं देखील कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं काय मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी, आपण सर्वांचा नाम उल्लेख केलाय आणि त्यासाठी यंग ब्रिगेडचा देखील उल्लेख करावा लागेल.
कारण चॉकोबार हा फक्त ग्रुप नाही आहे, तर एक कुटुंब आहे, एक कुटुंब व्यवस्था आहे. आणि या कुटुंबामध्ये ज्या पद्धतीने आपण नियोजन करतो ना, अगदी तसंच काही नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून चॉकोबा ग्रुपने केलेली आहे. आणि आतापर्यंत यशस्वी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये संपन्न झाली असं म्हणायला अवघड ठरणार नाहीये. या उमेश वाघ आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. आदरणीय सन्माननीय उमेशजी भोंडोरी साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. उमेश वाघ शेवटच्या मॅचचे हिरो राहिले, संघाचे कॅप्टन होते. आणि कॅप्टन फक्त टॉस उडवण्यासाठी मर्यादित नसतो, संघाला आधार देता आला पाहिजे आणि तो आधार आज खऱ्या अर्थानं उमेशने दिलाय आपल्या संघासाठी. अभिनंदन उमेश. आणि उमेश ठरलेला आहेत खरं तर आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हकदार. मी उमेशजी भोंडोरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. आकर्षक मेडल, तदनंतर आकर्षक कॅप आणि थोडासा संवाद आपण उमेश वाघ यांच्यासोबत साधणार आहोत. कारण एक दिग्गज खेळाडू आहेत उमेश. जबरदस्त कामगिरी, खऱ्या अर्थानं सुपर बॉईज भाईंदर या संघाचा पराभव केला. 32 धावा उमेशच्या बॅटमधून. उमेश अभिनंदन पुन्हा एकदा तुझं. खरं तर महत्त्वाचा सामना होता. संपूर्ण दिवसभरामध्ये संघ मेहनत करतो, परंतु एक मिस्टेक कुठेतरी जर पाहिलं तर विजयापासून आपल्याला दूर नेत असते. कॅप्टन होता, खऱ्या अर्थानं जबाबदारी फार मोठी होती. पहिल्याच चेंडूवरती जर वेदांची विकेट, त्यामुळे जबाबदारी तुझ्याकडे होती. काय एकंदरीत वेदांत बाद झाल्यानंतर डोक्यात काय चाललं होतं खऱ्या अर्थानं? सकाळपासून वेदांनी 2 मॅचला मॅन ऑफ द मॅच घेतला आणि चांगली बॅटिंग करत होता. आणि म्हणजे 90% भरोसा वेदान होता, पण वेदान आऊट झाल्यानंतर परत संदीप आऊट झाला. त्यानंतर थोडासा मला वाटलं आता उमेश जिम्मेदारी घ्यायला लागेल. आणि काय नाही, सगळी पोरं चांगली खेळली, सगळ्यांनी एफर्ट दिला. पार्थनी कॅच चांगला घेतला, अजयने बॉलिंग चांगली केली, परत जस्टनी एफर्ट चांगला दिला. ऑल ओव्हर टीम जवळ 100% तुम्ही एफर्ट देता ग्राउंडवर तर तुम्ही 100% तुम्हाला भेटणार आहे. आणि मेहनतीचा फेळ तुम्हाला 100% भेटेल. खरं तर पुन्हा एकदा तुला प्रश्न विचारतोय. खरं तर तुमचा संघ इथे सातत्याने खेळतोय आणि तुमच्यासाठी मैदान देखील लकी आहे. आणि ज्या पद्धतीनं आज जो खेळ झाला, आज मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिले. चॉकोबार चषक आणि या चषकामध्ये तुम्ही टॉप 3 मध्ये दाखल झाला. टीम कॉम्बिनेशन कसं बनलंय खरं तर? कारण टीम जेव्हा आपण बनवतो तेव्हा मध्ये कोणत्या फलंदाजाला किती या नंबरवरती उतरवायचं, जेव्हा सगळे चांगले फिल्डर असतात ना, तेव्हा भरपूर मोठं कन्फ्युजन असतं कॅप्टनसाठी. टीम कॉम्बिनेशन बद्दल काय म्हणशील? टीम कॉम्बिनेशन आम्ही तर कंटिन्यू आम्ही सगळे एकत्रच खेळतो. आणि आम्हाला प्रत्येकाला माहीत आहे प्रत्येकाची जागा कुठे आहे ना. समज एखाद्या प्लेअरची बॅटिंग नाही आली तर तो स्वतःहून बोलतो मी बाहेर बसतो, कारण की एखादा नवीन यंग तुम्ही फिल्डर ॲड करा, की कारण की तो जिथे 4 रन आहे तिथे तो 2 रन देऊ शकतो. आणि टीम खूप चांगली आहे माझी. खूप खूप धन्यवाद त्यांना. भरपूर साऱ्या शुभेच्छा. हा होता उमेश वाघ आणि तो राहिलेला आहे शेवटच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आज जर पाहिलं तर संपूर्ण दिवस गाजवला असेल तर आर.के. मोरवा या संघाने. आणि या चॉकोबार चषकामध्ये हा संघ टॉप 3 मध्ये दाखल झालेला आहे. आजच्या दिवसाचा खेळ संपलाय असं आयोजकांच्या वतीनं मी इथे जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय टेनिस बॉल क्रिकेट. धन्यवाद.